गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके अगेन विथ अ न्यू टॉपिक. जेव्हा आपण सेंटेन्सेस करत असतो तर तेव्हा आपण खूप वेळेला बहुवचन किंवा अनेकवचनी शब्द वापरत असतो. जसं की सेंटेन्सेस बोलत असताना आय एम अ गर्ल असं म्हटलं जातं. अ गर्ल म्हणजे काय, तर हे एकवचनी झालं. पण गर्ल्स, बॉईज, टॉंग्स, मोबाईल्स हे जे यस लावून प्रत्यय लावलेले आहेत किंवा इयस लावून जे प्रत्यय लावलेले शब्द असतात तर ते सगळे असतात अनेक वचनी किंवा त्याला म्हटलं जातं बहुवचनी. तर ते आज आपण शिकणार आहे. ऑलरेडी आय हॅव रिटन ऑल द रूल्स ऑफ दॅट. नाम जे असतात ते एक वचन आणि अनेक वचन या दोन फॉर्म मध्ये असतात. एक वचन म्हणजे सिंग्युलर आणि अनेक वचन म्हणजे प्लुरल फॉर्म्स म्हटलं जातात. काही जण त्याला बहुवचन म्हणतात, काही जण त्याला अनेक वचन म्हणतात. दोन्हीचा पण अर्थ एकच आहे. तर ऑलमोस्ट सगळ्या शब्दांना यस हा जर आपण प्रत्यय लावला तर ते काय होत असतं, अनेक वचनी शब्द होत असतात. फॉर एक्झाम्पल बॉय झालं बॉईज. एकच मुलगा असेल तर आपण बॉय म्हणतो, पण अनेक मुलं असतील तर त्याला आपल्याला काय म्हणावं लागेल, बॉईज असं म्हणावं लागेल. सो बुक्स असेल, बुक असेल तर बुक्स, नोटबुक असेल तर नोटबुक्स, पेन, पेन्स, पेन्सिल, पेन्सिल्स, शर्ट, शर्ट्स, पॅन्ट, पॅन्ट्स, बॅग, बॅग्स. ह्या प्रत्येक शब्दाला आपण काय केलेलं आहे, फक्त यस प्रत्यय लावलेला आहे आणि त्यांचे काय झालेले आहेत, एक वचनचे बहुवचन किंवा अनेक वचन मध्ये रूपांतर झालेले आहेत. पण प्रत्येक नामाला आपण यस लावला की त्याचं अनेक वचन किंवा बहुवचन होतच असं नाहीये. तर कित्येक असे वर्ड्स आहेत ज्यांना वेगवेगळे नियम लागू पडतात. फॉर एक्झाम्पल, जर नामाच्या शेवटी सी एच, एस, एस एच, ओ, एक्स, वाय हे जर शेवटी असतील, म्हणजे पर्टिक्युलर एक नाव आहे किंवा नेम आहे, नाउन्स, तर त्याच्यामध्ये शेवटचे जे लेटर्स असतात ते जर सी एच, एस एच, एस एच, ओ, एक्स, वाय जर असतील तर त्या नामांना आपण फक्त यस लावून त्याचं प्लुरल फॉर्म करू शकत नाही. तर तिथं आपल्याला इयस हा प्रत्यय लावावा लागणार आहे, म्हणजे त्याचं काय होणार आहे, प्लुरल फॉर्म होणार आहे. फॉर एक्झाम्पल टॅक्स. टॅक्स मध्ये एंड ऑफ द लेटर इज एक्स, त्यामुळे आपल्याला इथे लावावं लागलेलं आहे इएस. सो टॅक्स, टॅक्सेस. बॅच मध्ये शेवटी आहे सी एच, सो बॅच झालं बॅचेस. क्विज मध्ये शेवटी आहे झेड, त्यामुळे झालेलं आहे क्विझेस. गॅस, गॅस मध्ये शेवटी आहे यस, त्यामुळे झालं गॅसेस. बुश, बुश मध्ये शेवटी आहे एस एच, ते झालं बुशेस. गो, गोला लावलेला आहे आपण इएस ओ असल्यामुळे. वर्ब जरी असला तरी जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस करत असतो आणि तेव्हा आपल्याला यस यस प्रत्यय लावायचा असतो. वेन वी आर गोइंग टू मेक द सेंटेन्सेस ऑफ थर्ड फॉर्म, थर्ड पर्सन प्रोनाउनचे जेव्हा सेंटेन्सेस करायचे असतात तेव्हा आपल्याला वर्बला यस किंवा इएस प्रत्यय लावायचा असतो. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, याचा वापर करावा लागणार आहे. बेसिकली जे जे नाउन्स ओनी एंड होतात त्या प्रत्येक नाउनला इएस हाच प्रत्यय लागणार आहे. जसं मँगोचं झालं मँगोज, हिरोचं झालं हिरोज, जसं आता आपण बघितलेलं आहे गोचं झालं गोज. म्हणजे शेवटचे जर लेटर्स सी एच, एस, एस एच, ओ, एक्स आणि वाय असतील तर त्यांना आपण यस न लावता इएस हा प्रत्यय लावतो आणि मग त्याचं ते काय होणार आहे, अनेक वचनी होणार आहे. वाय हा जो आहे त्याचे दोन नियम आहेत. जसं या प्रत्येकाला आपण इएस लावलेला आहे, पण वाय चे परत दोन नियम आहेत. फॉर एक्झाम्पल, जर शेवटचं लेटर वाय असेल आणि त्याच्या अगोदर जर स्वर असेल तर नियम वेगळा आहे आणि कॉन्सोनंट असेल तर वेगळा आहे. स्वर म्हणजे वोवल, कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. जर वायच्या अगोदर स्वर, स्वर कोणकोणते आहेत, ए, ई, आय, ओ आणि यू, हे जे वोवल्स आहेत हे जर वायच्या अगोदर आले तर फक्त यस प्रत्यय आपण लावू शकतो आणि त्याचं काय होणार आहे, प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल बे, बे मध्ये बघा वायच्या अगोदर ए हा काय आहे, वोवल आलेला आहे. सो आपण काय केलेलं आहे, फक्त यस लावलंय, बेज झाले. डे मध्ये परत वायच्या अगोदर ए आलेला आहे, सो आपण केलेला आहे डेज. की, की मध्ये वायच्या अगोदर ई आलेला आहे, सो आपण केलेला आहे कीज. म्हणजे वाय जर लास्टला असेल, वाय हा लेटर जर नामाच्या लास्टला असेल आणि त्याच्या अगोदर ए, ई, आय, ओ, यू हे जे स्वर आहेत किंवा वोवल्स आहेत ते जर असतील तर तिथे फक्त आपल्याला यस हा प्रत्यय लावायचा आहे, म्हणजे त्या नामाचं ते काय होणार आहे, प्लुरल फॉर्म होणार आहे. पण
तेच जर वायच्या अगोदर कॉन्सोनंट व्यंजन जे असतील, म्हणजे हे 5 जर वोवल गेले तर राहिलेले 21 जे कॉन्सोनंट्स आहेत ते जर कॉन्सोनंट वायच्या अगोदर आले तर त्या नामाचं जेव्हा आपण प्लुरल फॉर्म करणार आहे तेव्हा तो वाय जातो आणि त्याचं होणार आहे आय. वाय असलेला तो काय होतो, लोप पावतो आणि त्याच्याऐवजी आय हा काय होणार आहे, तिथं लेटर येणार आहे आणि त्याच्या समोर आपल्याला ईएस हा प्रत्यय लावावा लागणार आहे आणि मग त्याचं प्लुरल फॉर्म होतं. फॉर एक्झाम्पल लेडी. लेडीमध्ये वायच्या अगोदर डी हा कॉन्सोनंट आलेला आहे, त्यामुळे काय झालेला आहे, वाय जो आहे तो जाऊन त्याच्याऐवजी आय आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ईएस हा प्रत्यय लावला. सो लेडी, लेडीज. फ्लाय. फ्लाय मध्ये वायच्या अगोदर एल आलेला आहे, एल हे काय आहे, कॉन्सोनंट आहे, सो वायचं झालेलं आहे आय आणि पुढे ईएस प्रत्यय लागलाय, फ्लाय, फ्लाईज. सिटी मध्ये परत वायच्या अगोदर टी हा कॉन्सोनंट आलेला आहे, सो सिटीज करताना आय ईएस झालेला आहे, वाय जाऊन. त्याच्यानंतर बॉडी. बॉडी मध्ये परत वायच्या अगोदर डी आलेला आहे, सो बॉडीचं झालं बॉडीज. वायचे 2 वेगळे नियम आहेत, कॉन्सोनंट साठी वेगळा आणि वोवल साठी वेगळा. जसं की स्वर जर आलेला असेल वायच्या अगोदर, वी कॅन ऍड ओनली यस अँड वी कॅन मेक प्लुरल फॉर्म. बट जर कॉन्सोनंट आला, व्यंजन आला वायच्या अगोदर, तर तो वायचा आय होतो आणि ईएस हे प्रत्यय लागतं. हे त्याचे 2 वायचे डिफरंट नियम आहेत. नेक्स्ट, काही असे नाम आहेत ज्याचा एंड ऑफ द लेटर एकतरी एफ ई किंवा एफ आलेला असतो, तर इथं काय होणार आहे, एफ ई किंवा एफ हा जातो, त्याच्याऐवजी व्ही हा शब्द येतो ऍट द टाइम ऑफ मेकिंग प्लुरल फॉर्म्स आणि त्याच्या समोर आपल्याला ईएस हा प्रत्यय लावावा लागणार आहे. जसं काफ, काव्स, लीफ, लीव्स, नाईफ, नाईव्स, त्याच्यानंतर थीफ, थीव्स. काय झालेलं आहे, एंड ऑफ लेटर आहे, एफ आहे, इथे एफ आहे आणि एफ ई आहे, पण जेव्हा आपण त्याचं प्लुरल फॉर्म करत असतो तेव्हा त्या एफ च्या ऐवजी किंवा एफ ई च्या ऐवजी आपण व्ही केलेला आहे आणि त्याच्या समोर ईएस हा प्रत्यय लावलेला आहे. सो काव्स, लीव्स, नाईव्स, थीव्स असं त्याचं काय होणार आहे, प्लुरल फॉर्म होणार आहे. पण काही असे पण शब्द आहेत ज्यांचा एंड एफ ई किंवा एफ नी आहे, पण त्याला फक्त आपण एस जरी लावला तरी पण त्याचं प्लुरल फॉर्म होतं. काही अपवादात्मक शब्द आहेत जे आपल्याला प्रॅक्टिस करून करूनच लक्षात राहणार आहेत, किंवा थोडे जर असेल तर सरळ ते आपल्याला काय करायचे, पाठ करायचे किंवा लक्षात ठेवायचे. जसं रूफचं झालं रूफ्स, हँकरचीफचं झालं हँकरचीफ्स, प्रूफचं झालं प्रूफ्स, सेफचं झालं सेफ्स, चीफचं झालं चीफ्स, बिलीफचं झालं बिलीफ्स पण म्हणतात आणि बिलीव्स पण म्हणतात, दोन्ही पण म्हटलं जातं. सो हे जे वर्ड्स आहेत हे ऑलमोस्ट लक्षातच ठेवायचे की या शब्दांना आपण एफ च्या नंतर डायरेक्टली यस लावलं की त्याचे अनेक वचन होतात. नेक्स्ट नियम आहे, जेव्हा आपण अनेक वचन करत असतो तेव्हा आपण एकतरी त्या नामांना यस लावलेला आहे किंवा ईएस लावलेला आहे, पण काही असे नाम आहेत की ज्यांना यस आणि ईएस न लावता इयन हा प्रत्यय लावावा लागतो आणि मग त्याचं काय होतंय, अनेक वचन. जसं चिक, चिकन, किट, किटन, त्याचं काय होणार आहे, इयन आपल्याला प्रत्यय लावावा होणार आहे. काही एक वचन आणि अनेक वचन सेमच असतात, त्यांना तिथे यस वगैरे लावायची गरज नाही, यस ईएस प्रत्यय लावायची गरज नाही, किंवा त्यांना काहीतरी ईएस लावायची गरज नाही, एफ वगळा वगैरे असे कोणतेच नियम लागत नाहीत, सेमच राहणार आहे. फॉर एक्झाम्पल हेअर, शीप, पीपल, पोलीस, कॅटल आणि डिअर, हे जे वर्ड्स आहेत हे एक वचनला सुद्धा तेच वापरलं जातं, अनेक वचनला सुद्धा तेच वापरलं जातं, त्यामुळे यस प्रत्यय लावायची गरज नाही. जसं लोक, लोक म्हणजे काय, ऑलरेडीच अनेक वचने, त्यामुळे पीपल हा शब्द आपण अनेक वचनी या संदर्भातच घेतला जातो. कॅटल, कॅटल म्हणजे गुरं, एक गुरं असं म्हणत नाही, तर गुरांचा एक समूह असतो तर त्याला म्हटलं जातं कॅटल. म्हणजे भरपूर जरी असले तरी पण आपण हा शब्द वापरणार आहे, एक वचनी असा येत नाही. पोलीस, इन जनरली सगळ्या पोलिसांसाठी, म्हणजे पर्टिक्युलर एक पोलीस असं बोलत नाही आपण, पोलीस ही कॅटेगरी वापरली जाते. तर हे सगळे काय आहेत, अनेक वचनाच आहेत जिथं आपण एस हा प्रत्यय लावत नाही. जसं एक वचन आणि अनेक वचन साठी आपण सेमच वापरलेला आहे, पण असे काही शब्द आहेत की त्याचं एक वचन वेगळंच आहे आणि त्याचं बहुवचन पण अनेक आहे. जसं की आपण यस ईएस प्रत्यय न लावता सुद्धा
त्याच्या वेगळ्या अर्थाने काय होतात अनेक वचनी. जसं एक वचन अनेक वचन पूर्ण वेगवेगळे आहे. जसं मॅनचं झालं उमेन, जसं MANचं झालेलं आहे MEN, जसं टूथचं झालेलं आहे टीथ, माऊसचं झालेलं आहे माईस, फूटचं होतं फीट, वुमनचं होतं उमेन. म्हणजे अनेक वचनी करत असताना एक वचनी आणि अनेक वचनी दोन्हीही शब्द काय असतात वेगवेगळे असतात. तर हा एक नियम आहे. काही असे वर्ड्स आहेत जे नेहमीच अनेक वचनी वापरले जातात, कधीच त्याचं एक वचन वापरलं जात नाही. कोणकोणते आहेत बघा. टॉंग्स, ट्राउझर्स, जीन्स, सीझर्स, बानाकुलर्स, स्पेक्टॅकल्स, वेजेस, स्टेअर्स, थँक्स. हे जे शब्द आहेत हे कंपल्सरी अनेक वचनामध्येच वापरलं जातं. एक वचन हे शब्द आपण कधीच वापरत नाही. आपण असं कधी म्हणत नाही की मी जीन घातलंय, नाही मी जीन्स घातलंय असं म्हणतो. तुम्ही असं म्हणत नाही की मी सीझर आणलेला आहे किंवा मी सीझर विकत घ्यायला गेलेलो आहे, नाही. सीझर्सच म्हटलं जातं, ट्राउझर्सच म्हटलं जातं, टॉंग्सच म्हटलं जातं. म्हणजे कंपल्सरी हे जे वर्ड्स आहेत हे अनेक वचनीच वापरले जातात, एक वचनी वापरले जात नाहीत. आणि लास्टचा नियम आहे की ऍडजेक्टिव्ह जे आहेत, विशेषण जे आहेत किंवा भाववाचक नाम जे आहेत, तर त्यांचं कधीही अनेक वचन होत नाही. जसं आपण असं कधी म्हणत नाही की पुअर हा शब्द आहे, पुअर्स म्हणत नाही फक्त एस लावून किंवा ES लावून. रिच रिचेस म्हणत नाही. त्याच्यानंतर टॉकेटिव्हचं टॉकेटिव्ज कधी म्हणत नाही. त्याच्यानंतर लवचं लव्ज कधी म्हणत नाही. ॲज अ वर्ब म्हणून लवचं लव्ज होतं ॲट द टाइम ऑफ मेकिंग सेंटेन्सेस ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स, पण फक्त प्रेम या भावनेसाठी आपण यस हा प्रत्यय तिथे लावू शकत नाही किंवा ES लावू शकत नाही. म्हणजे जेवढे काही विशेषण आहेत किंवा भाववाचक नाम आहेत तर त्यांचं कधीही अनेक वचन होत नाही. ते जसं आहे तसंच राहतात. जसं काइंड, काइंडच वापरलं जातं, काइंड्स म्हटलं जात नाही. किंवा फॅटचं फॅटच यूज करतो आपण, फॅट्स कधी यूज करत नाही. तर ऍडजेक्टिव्ह जे आहेत ते जसेच्या तसेच राहतात, त्यांचं एक वचनचं अनेक वचन होत नाही. सो दीज आर सम रूल्स की एक वचनी नाम असेल तर त्याचं जर अनेक वचनी करायचं असेल तर आपण कशा प्रकारे त्याचे काय करू शकतो अनेक वचनी करू शकतो. काहींसमोर आपण ES हा प्रत्यय लावू शकतो, काहींच्या समोर आपण ES हा प्रत्यय लावू शकतो. वायचे परत आपण सेपरेट नियम बघितलेले आहेत की वायच्या अगोदर जर स्वर असेल तर ओनली वी कॅन ऍड एस, पण जर वायच्या अगोदर कॉन्सोनंट असेल तर मात्र आय वापरून आपण ES वापरतो. त्याच्यानंतर शेवटचं जर लेटर F किंवा EF असेल तर V होतं आणि ES प्रत्यय लागतो. काही अपवादात्मक शब्द आहेत ते खाली लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर काही शब्दांना यस किंवा ES प्रत्यय न लावता EN हा प्रत्यय लावून अनेक वचनी शब्द करतो. काहींचे एक वचन आणि अनेक वचन सेमच असतात, काहींचे दोन्ही पण वेगळे असतात, एक वचन आणि अनेक वचन. तर काही शब्द नेहमी अनेक वचन मध्येच वापरले जातात. आणि लास्ट वन इज कधीही ऍडजेक्टिव्हला यस ES प्रत्यय लावून आपण अनेक वचनी करू शकत नाही. सो दीज आर सम रूल्स. मी थोडंसं साईडला होते, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ऑलमोस्ट व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट निघत नाहीत. पॉज करून तुम्ही या सगळ्या गोष्टी काय करू शकता लिहू शकता. जेव्हा आपल्याला या गोष्टींची सवय व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर रीडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जेव्हा जेव्हा आपण रीडिंग करत असतो कंपल्सरी हातामध्ये पेन्सिल घेऊन बसत जावा आणि रीडिंग करताना पहिल्यांदाच ठरवायचं की मी आज सगळे नाउन्स बद्दलच विचार करत करत रीड करणार, मी सगळे आज क्रियापदांचा विचार करत करत रीडिंग करणार आहे, मी आज सगळे अनेक वचनांचा विचार करत करत रीडिंग करणार आहे. असं जेव्हा तुम्ही रीडिंग करत असता अंडरलाईन दॅट पर्टिक्युलर वर्ड ज्याचा तुम्ही विचार करून रीडिंग करत आहात, म्हणजे तुम्हाला ते सगळे कॅटेगरी मधले शब्द तिथं समोर दिसतील आणि तुमचं रीडिंग हे फ्रुटफुल होईल. फक्त रीडिंग करायचं म्हणून कधीही रीडिंग करायचं नाही. एक मोटो ठेवायचं की नाव टुडे आय एम गोइंग टू सर्च ऑल द टेन्सेस फ्रॉम दिस पॅसेज. या पॅसेजमध्ये काय काय टेन्सेस आहेत ते मला सर्च करायचं आहे, हे पुढं ठेवा आणि मग तो रीड करा आणि अंडरलाईन करा. यू विल गेट दॅट वर्ड्स देअर. प्रिपोजिशनच मला सर्च करायचं म्हणून रीडिंग करा, यू कॅन गेट ऑल द प्रिपोजिशन. तुम्हाला आज फक्त नाउन्सच हुडकायचे असतील असं विचार करून रीडिंग करा आणि अंडरलाईन करा, यू विल गेट द नाउन्स. म्हणजे दररोज रीडिंग करत असताना इन जनरल रीडिंगसाठी एक टॉपिक ठेवा आणि पर्टिक्युलर टॉपिकसाठी एक रीडिंग करा, म्हणजे तुमचे फ्रुटफुल रीडिंग होऊन जाईल. अशा प्रकारेच तुम्ही तुमचं व्होकॅबलरी किंवा जे काही ग्रामॅटिकल कन्सेप्ट्स आहेत ते सगळे क्लिअर करू शकता. सो दिस इज फॉर टुडे. एकदम छोटासा टॉपिक होता आणि महत्त्वाचा होता, कारण आपण काय करतो कुठल्याही
लेटरच्या समोर एस लावलं की झाली. आणि अजून एक आपण चुकीचं गोष्ट करतो की ॲपॉस्ट्रॉफी यस आणि यस मध्ये गफलत होते. ॲपॉस्ट्रॉफी यस हे अनेक वचन होत नाही, तर यस किंवा इयस अनेक वचन होतं. ॲपॉस्ट्रॉफी यस हे चा ची चे या अर्थाने, जसं पेन्स, जसं मला लिहायचं आहे अनेक वचनी पेन असेल तर पेन्स असं होणार, आणि पेनच या अर्थाने ॲपॉस्ट्रॉफी यस. पेनचं टोपण, पेनची शाई असं जर म्हणायचं असेल तर ॲपॉस्ट्रॉफी यस लावलं जातं. ऑलमोस्ट मुलं काय करतात, ॲपॉस्ट्रॉफी यस लावलं की अनेक वचन आहे असं समजतात, बट दॅट इज अ रॉंग कन्सेप्ट. फक्त यस किंवा यस लावलं तरच अनेक वचन होतं, आणि जेव्हा तुम्ही ॲपॉस्ट्रॉफी यस घेता तर त्याचा अर्थ होतो चा ची चे. एखाद्याचे वस्तू असेल, व्यक्ती असेल, ठिकाण असेल तर त्याला ॲपॉस्ट्रॉफी यस हा प्रत्यय लावला जातो. सो डू अ लॉट ऑफ प्रॅक्टिस, रीड अ लॉट ऑफ थिंग्स, सो यू विल कम टू नो what we have actually learning here. Okay, that's all for today. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट टॉपिक. तोपर्यंत थँक्यू.